नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अभिषेक ठिगळे. स्पर्धा बुक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. स्पर्धा बुक एक असा ॲप आहे त्याच्यावर आतापर्यंत एमपीएससीने घेतलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं डिटेल व्हिडिओ सोल्युशन तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. तसेच याच्यामध्ये विविध प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला त्याच्यात दिसतील आणि ते स्वरूपात सोडवण्यात सुद्धा भेटतील. तर त्यातीलच एका सिरीजचा भाग म्हणून मी तुमच्या समोर आलोय. तर एमपीएससीच्या आतापर्यंत झालेल्या गणित बुद्धिमत्ताच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं सोल्युशन आपण स्पर्धा बुक या ॲपवर करून देत आहोत. तर त्यातल्याच सीसॅटच्या 2013 ते 2023 पर्यंतच्या अंकगणित आणि बुद्धिमत्तेच्या सगळ्या पेपरचं सोल्युशन आपण बघणार आहे. तर रोज एक याप्रमाणे आपण रेकॉर्ड करतोय. तुम्हाला सगळं एकसाथ ॲपवर दिसत असेल. तर 13 ते 23 मधल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं डिस्कशन जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच तुम्ही हे ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत पण पोहोचवा. तर आपण सुरू करूया. आज आपण पेपर बघतोय सीसॅट 2015चा. त्याच्यातील गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आपण बघणार आहे. थोडीशी माझ्या पुस्तकाविषयी माहिती देतो. 2009 ते 2023 एमपीएससीने कंडक्ट केलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं गणित बुद्धिमत्ताच्या डिटेल विश्लेषण याच्यामध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये 17 डिसेंबर 2023 पर्यंतच्या प्रश्नांचा समावेश आहे. याचा अर्थ याच्यानंतर तरी कुठला पेपर झालेला नाहीये सध्याच्या घडीला. तर हे सगळ्यात लेटेस्ट पुस्तक असं तुम्ही म्हणू शकता. असे टोटल 133 प्रश्नपत्रिका आहेत. याच्यामध्ये 6 यूपीएससी आणि 6 सीएपीएफच्या सुद्धा प्रश्नांचा समावेश आहे प्रश्नपत्रिकांचा. तर हे एकदम डिटेल पुस्तक आहे. याच्यामध्ये खूप सारे QR कोड आहेत ज्याच्यावर तुम्ही स्कॅन करून डायरेक्ट लेक्चर्स पाहू शकता फ्रीमध्ये. तर हे पुस्तक नक्की तुमच्याकडे एक इन्व्हेस्टमेंट म्हणून असावं असं मी समजतो. ठीक आहे. तर ज्यांना हवं असेल त्यांनी हे पुस्तक तुमच्या जवळच्या दुकानदारांकडे हे करू शकता किंवा मला या नंबरवर कॉल करून मागवू शकता. पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू. हा आयोगाचा पहिला प्रश्न आहे की जो स्क्रॅप केलेल्या आयोगाने रद्द केलेला आहे. तर रद्द करण्याचं कारण काय? तर इथं एक गोष्ट आहे. राम जो ईओ आहे आपल्या पत्नी रीमाला भेटायला दर आठवड्याला कुठे जातो रे? पुणेला जातो म्हटले. म्हणजे रीमा कुठली आहे? पुण्याची आहे. ठीक आहे. आणि परत असंच कुठंतरी स्नेहाची बहीण रीमा आरोच्या पदावर नागपूरला कार्यरत आहे. एका ठिकाणी रीमा पुण्याला आहे म्हणतात, एका ठिकाणी रीमा नागपूरला आहे म्हणतात. एक व्यक्ती दोन ठिकाणी कशी काय असेल? त्यामुळेच हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला असावा. ठीक आहे. पुढे जाऊ. बघा विधानांवरचा प्रश्न आहे. पुढील माहिती आणि त्यावर आधारित कृतिक्रम दिलेले आहेत. उचित कृतिक्रम दर्शवणारा पर्याय निवडा. माहिती काय? कृतिहीनतेमुळे गुंतागुंतीच्या चयापचय बदलांचा ओघ निर्माण होतो. न वापरलेल्या स्नायूंचा अपक्षय होतो. ते सहनशील राहत नाहीत. त्यांची चरबीचे ज्वलन घडवण्याची क्षमता संपून ते आखण्याला लागतात आणि मोठ्या प्रमाणात ग्लुकोजवर अवलंबून राहू लागतात. कृतिहीन स्नायूंच्या पेशीतील मायटोकॉन्ड्रिया म्हणजे चरबीचे ज्वलन करणाऱ्या ऊर्जा थैल्या नाहीशा होऊ लागतात. हे स्नायू ते जे काही जरासे काम करतात त्यासाठी ते कार्बोहायड्रेट्सवर अवलंबून राहू लागतात. म्हणजे आधी जे काही काम करत त्यासाठी पण त्यांना आता कार्बोहायड्रेटची गरज लागायला लागली. परिणामी याच्यामुळे काय होतं? न जाण्याचं लिपिड जमा होऊ लागतं. म्हणजे लिपिड साठत राहतं व रक्त खूप चरबीयुक्त होते. थोडक्यात चरबीचं जे ज्वलन करायचंय तेच नाहीसं होतंय ह्या गोष्टी कृतिहीनतेमुळे, म्हणजे हालचाल न केल्यामुळे. बघा, लोकांनी जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट असणारे अन्न खाणे थांबवायला हवे. असं काय मेन्शन केलंय का कुठं प्रश्नात? कार्बोहायड्रेट असेल अन्न खाणं थांबवायला हवं? नाही. जे मेन्शन केलेलं नसतं त्याचा काही संबंध नसतो. त्याला सरळ चूक पकडायची नाही. लोकांनी रक्तातील चरबीचा साठा कमी व्हावा यासाठी चरबीयुक्त अन्न घटक खाणे टाळायला असंही काही म्हटलं नाही. चरबीयुक्त अन्न घटक, चरबी वाढते, चरबीचं हे वाढतं, पण याचा अर्थ तुम्ही असं म्हटलंय का चरबीयुक्त अन्न घटक खाणे टाळा? नाही. त्याचं ज्वलन करण्यासाठी जे लागतंय ते करा ना. पुढचं काय? लोकांनी सदृढ राहण्यासाठी शरीराच्या सर्व स्नायूंना समाविष्ट करणाऱ्या कृती केल्या पाहिजेत. मग त्याच्यात खाणं पण आलं आणि त्याच्यात हालचाल सुद्धा आली. तर आपण क ला काय म्हणू शकतो? परफेक्ट याचा आन्सर म्हणू शकतो. सर्व स्नायूंना समाविष्ट करणाऱ्या कृती केल्या पाहिजेत. म्हणून याचं उत्तर काय येणार आहे? फक्त क हा कृतिक्रम योग्य आहे. नेक्स्ट क्यूबचा प्रश्न आहे हा. काय म्हटलंय? अभ्यासला जाणाऱ्या एका कीटक प्रजातीला आवश्यक असणाऱ्या पोषकाच्या लहान घनाकारांना चिकटवून सोबतचा मोठा घनाकार तयार करण्यात आला आहे. मोठ्या घनाकारावरील गडद जागा कीटकांनी खाल्लेले लहान घन दर्शवतात. 2 उपप्रजातींचे 4 कीटक, किती कीटक आहेत टोटल? 4 कीटक या घनाकारासह पिंजऱ्यात ठेवले. हा घन आहे आपला मोठा. एका कीटकाने मोठ्या घनाकाराच्या कोपऱ्याचा घन खाण्यास सुरुवात करून त्याच्या कर्णरेषेतील सर्व घन फस्त केले. म्हणजे हा कोपऱ्यातला घन खाल्ला त्यानं आणि असा तिरका वर गेला, इथपर्यंतचा गेला.
म्हणजे असे टोटल किती खाल्ले असणार 4 असे तिरके 1 2 3 4 असं वर तिरकं गेलाय तो वर खाण्यास सुरुवात करून त्याच्या कर्णरेषेतील सर्व घन फस्त केले. उरलेल्या एका उपप्रजातीच्या 3 कीटकांपैकी प्रत्येकाने मोठ्या घनाकाराच्या वेगवेगळ्या पृष्ठावरील एक एक घन खायला सुरुवात केली. तिघांनी काय केलं, एकानं वरून खायला सुरुवात केली, खालीपर्यंत गेला. एकानं समोरून खायला सुरुवात केली, पुढेपर्यंत गेला. एकानं उजवीकडून खायला सुरुवात केली, तिकडे डावीकडेपर्यंत गेला. प्रत्येकाने संबंधित घनाच्या थरातील घनांची ओळख स्पष्ट केली, म्हणजे सगळ्याचे सगळे खाऊन टाकले त्यांनी. आता या ठिकाणी उरलेले लहान घन निर्देशित करणारे, म्हणजे हे सगळं खाऊन झाल्यानंतर किती लहान घन उरले असतील ते सांगायचं आपल्याला. तर हा घन कितीचा आहे रे, 1 2 3 4 उभं पण किती आहे 4, म्हणजे 4x4x4 चा घन आहे. टोटल छोटे घन किती झाले 4 गुणिले 4 गुणिले 4, टोटल घन झाले 64. बरोबर, टोटल 64 घन. आता खाल्लेले घन मोजू. पहिल्यांदा डायगोनल वाला हा कर्णरेषेतला मोजू, त्याने किती खाल्ले असणार 4. बरोबर, त्याच्यानंतर आपण समोरचा मोजू, फ्रंट वाल्याने किती सलग 4 लाईनी आहेत, 4 घन खाल्ले. आता मी साइड वाला बघतो, साइड वाला. जेव्हा मी साइड वाला बघतोय, साइड वाल्याने पण 4 खाल्ले असणार, पण मजा काय होते, फ्रंट वाला जो खातोय त्या लाईन मध्ये पण साइड वाला जाणार ना, तो घन फ्रंट वाल्यानं आधीच खाल्लाय, म्हणजे साइड वाल्याच्या वाट्याला किती राहणार 3च घन राहणार, म्हणजे साइड वाल्याने 3च, कारण एक घन बघा ना, ह्याचा तिसरा घन तिथे येणारच आहे. बरोबर, त्यामुळे ते 1 झालं. परत टॉप वाला बघू, हा वरचा जेव्हा खाली येतोय त्यावेळी त्याचा जो 3 नंबरचा घन असणार आहे तो या फ्रंट वाल्यानं आधीच उरकला असणार, संपवला असणार आहे. त्यामुळे वरच्या वाटणीला पण 3च घन आले खायला, त्यामुळे टॉप वाल्याचे पण किती झाले 3. मासे टोटल किती घन खाल्ले गेले, 4 अधिक 4 8, 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, म्हणजे एकूण 14 घन फक्त झाले. एकूण घन होते किती रे 64, त्याच्यातले 14 संपले, म्हणजे राहिले किती घन 50 घन राहिले. तर शिल्लक राहिलेले घन किती आहेत रे 50. कळालं. सेम प्रश्न रिपीट झाला परत फॉरेस्टला, तर जरास्त वेगळं पोझिशन वेगवेगळ्या ठेवलेल्या, त्याचं उत्तर वेगळे येतं. ठीक आहे, PYQ महत्व आहे, रिपिटेशन होतं. सीसॅट क्वालिफाय आहे मला माहित आहे, पण ऍटलिस्ट माझी जी सिरीज आहे सीसॅटची युट्यूबवरची तेवढी तरी पूर्ण बघा. ठीक आहे, तुम्हाला काहीतरी हेल्प होईलच परीक्षेला. आता PQR पझलचा प्रश्न आहे. PQR STU आणि V या 7 व्यक्ती प्रकल्पावर काम करत आहेत, 7 लोक आहेत. माहिती जमा करण्यासाठी त्यांनी 1 2 3 या उपगटात विभागून जाण्याचा निर्णय घेतला. 3 उपगटक 7 जण आहेत. त्यांनी ठरवले की प्रत्येक उपगटात किमान 2 व्यक्ती पाहिजे. ह्याचं लगेच तुम्हाला कळलं पाहिजे, 7 जण आहेत, 2 आणि 2 4 आणि 1 3 7, म्हणजे 2 गटामध्ये 2 लोक असणार आहेत आणि एका गटामध्ये 3 लोक असणार आहेत. हे तिथले तिथं तुमचं कळलं पाहिजे. आणि प्रत्येक उपगटात एक तरी स्त्री असलीच पाहिजे. आर ही स्त्री आहे, आर स्त्री आहे, सर्कल करून घेतला, आणि तिला P आणि T यांच्या ऐवजी इतर व्यक्तींसोबत काम करायचं, म्हणजे आर ला P आणि T सोबत काम करायचं नाही. S आणि U हे दोघे पुरुष आहेत, S आणि U पुरुष आहेत, त्यांना काय केलं आपण चौकोन तयार केला. त्यांना फक्त Q बरोबर काम करायची संधी हवी, म्हणजे सिंपल S U पुरुष आहेत, त्यांना कुणासोबत काम करायचंय Q सोबत. डेफिनेटली Q काय असणार आहे स्त्री, कारण प्रत्येक गटात एक तरी स्त्री पाहिजेच. आणि चौथा माणूस येऊ शकतो काय, चौथी बाई येऊ शकते का नाही, तिघांचा मॅक्सिमम ग्रुप बनू शकतो. 2 पुरुष असतील तर Q काय असणार आहे स्त्री असणार आहे. आर स्त्री आहेत आधीपासून, आपली आर ही आधीपासूनच स्त्री आहे. Tला अपरिचित व्यक्ती बरोबर काम करायची संधी हवी असल्याने गट 1 मध्ये राहायचे आहे. T कुठल्या गटात राहतो, गट 1 मध्ये राहतो. बरोबर, T कुठे राहतो, गट 1 मध्ये राहतो. आणि R सोबत तर तो राहत नाही, कारण R ला P आणि T सोबत काम करायचं नाहीये. मग P सोबत कोण असणार, मग आता T असणार. आणि राहिला कोण माणूस, मग P Q R S T U आणि V. R सोबत कोण असणार आहे, मग V. इथपर्यंत आलो आपण. V ही व्यक्ती गट 3 मध्ये आहे. गट 3 मध्ये कोण आहेत, V ही व्यक्ती आहे गट 3 मध्ये. ठीक आहे, याला 3 नाव देऊ, काय फरक नाही पडत. आणि T हा R चा भाऊ आहे. T भाऊ आहे कोणाचा रे, R चा. इथपर्यंत आलो. आता आपल्याला काय विचारलंय, प्रकल्पाच्या कामात सहभागी झालेल्या स्त्रियांची संख्या सांगा. स्त्रिया किती आहेत रे, R स्त्री आहे, Q स्त्री आहे. डेफिनेटली P कोण असणार आहे, स्त्रीच असणार आहे. का, कारण T पुरुष आहे तर P स्त्रीच पाहिजे, कारण प्रत्येक गटात एक तरी स्त्री पाहिजे. किती स्त्रिया मिळाल्या, 1 2 3. आता मला सांगा V काय पाहिजे,
त्यांनी असं कुठंच नाही म्हटलं की 2 स्त्रिया चालणार नाही, पण एक स्त्री पाहिजे. या गटात 8 स्त्री आहे, 20 स्त्री पण असू शकते किंवा पुरुष पण असू शकतो. म्हणजे आपल्या 3 स्त्रिया तर फिक्स झाल्या, पण 20 स्त्री पण असेल किंवा पुरुष पण असेल, आपण त्याचं डेफिनेट सांगू शकत नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या कामात सहभागी झालेल्या स्त्रियांची संख्या किती? 3 किंवा 4. 3 किंवा 4, कारण 20 चं जेंडर आपल्याला फिक्स करता येत नाही. त्यामुळे काय येणार आन्सर? ऑप्शन नंबर 3, 3 किंवा 4 पैकी 1. कळालं का? कारण 2 स्त्रिया गटात असल्या चालतील, कमीत कमी 1 स्त्री कंपल्सरी पाहिजे, जास्तीत जास्तच काय बोललेलंच नाहीये. पुढे बघा, एम चे आरशे नाती काय असं विचारलंय, आणि हा या प्रश्नाला म्हणायचं असतं डेटा सफिशियन्सी. डेटा सफिशियन्सी म्हणजे काय? दिलेल्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला खालीलपैकी कुठल्या वाक्याने काढता येतंय. उत्तर काढायचं नाहीये, उत्तर काढता येतंय का एवढंच बघायचं. ठीक आहे, काय उत्तर येईल, रिअल उत्तर, त्याला काही गरज नाही आपल्याला. मग ह्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा काय बघायला लागतं आपल्याला? प्रश्न बघायला लागतो. ठीक आहे, एम चे आरशे नाते काय, म्हणजे एम कोण आहे? आरचा. ठीक आहे, ए च्या एफ या भावाने, पहिल्या वाक्यावरून उत्तर काढता येते का बघू. ए च्या एफ या भावाने, भाऊ आहे म्हणून स्क्वेअर करून टाकला, जो त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे, डब्ल्यू शी लग्न केलेले आहे. डब्ल्यू शी लग्न केलेले आहे लिहिले इथपर्यंत आपण. जी म्हणजे डब्ल्यू एम ची बहीण आहे, डब्ल्यू ही एम ची बहीण आहे. याच्यावरून ह्याच्यात आर नाहीच आहे, तर फक्त एक उत्तर काढता येईल का? नाही. परत दुसऱ्यामध्ये पण एम नाहीच आहे, म्हणजे फक्त ब वरून पण उत्तर काढता येणार नाही. दोन्हीची मदत घेऊ. डब्ल्यू आणि एफ यांची आर ही एकुलती एक मुलगी आहे. डब्ल्यू आणि एफ यांची आर ही एकुलती एक मुलगी आहे. त्याच्यात आर पण आहे, एम पण. पण आपल्याला काय विचारले? एम चे आरचे नाते. एम कोण आहे आरचा? एम कोण आहे आरचा? तर च्या आईचा भाऊ किंवा बहीण आहे ना एम. जर भाऊ असेल तर तो मामा असेल, बहीण असेल तर ती मावशी असेल. त्यामुळं एम चं आरशी नातं किंवा एम चं आरशी नातं आपल्याला सांगता येईल का? नाही, जेंडरवर डिपेंड आहे. ही जर बहीण असेल तर मावशी येईल, हा जर भाऊ असेल तर मामा येईल. त्यामुळं दोन्ही वाक्यांची मदत घेऊन सुद्धा आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो का? एम चे आरशी नाते देऊ शकतो का? नाही. त्यामुळं अ किंवा ब यापैकी कोणतीही माहिती पुरेशी नाही. ऑप्शन नंबर 4 उत्तर येईल. लगेच लिहायचं नाही, मामा किंवा मावशी असू शकतो की. ठीक आहे, तसं असेल तर माणूस नातं तर कोणासोबत पण लावू शकेल आपण. आपल्याला फिक्स उत्तर सांगायचं असतं याच्यामध्ये. उत्तर काही ना, पण ते फिक्स आहे का हे बघायचंय. दोन्ही विधानांचा उपयोग करून सुद्धा आपल्याला याचं उत्तर फिक्स सांगता येत नाही. त्यामुळं अ किंवा बी यापैकी कोणतीही माहिती पुरेशी नाही. ऑप्शन नंबर 4 करेक्ट उत्तर हे. नेक्स्ट, थोडं कोर्स विषयी माहिती देतो. हा माझा अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा पर्पल कलरचा कोर्स असं म्हणा. ठीक आहे, ज्यांना गणितामध्ये 20 पैकी 10, 11, 12 वर अडकतात आणि त्यांना 16, 17 पर्यंत जायचं. ठीक आहे, तर त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. याच्यामध्ये कन्सेप्ट असणार आहे प्रत्येक चॅप्टरची, आणि त्याचे PYQ 2009 ते 2023 पर्यंतचे सगळे PYQ याच्यात समावेश आहे. कोणी जॉईन करायचंय? ज्यांना त्यांचे 10, 11चे मार्क 16, 17 पर्यंत न्यायचे, त्या सगळ्यांनी. सगळे कोर्सेस ह्या कोर्स मधले लेक्चर्स डिजिटल बोर्डवरचे असणार आहेत. 65+ लेक्चर्स आहेत याच्यामध्ये. प्रॉपर पहिले 30-40 मिनिटं कन्सेप्ट शिकवतो आपण, आणि त्याच्यानंतर आतापर्यंत झालेले सगळे PYQ व्यवस्थित टाईप वाईज घेतलेले आहेत. ज्यांना त्यांचा स्कोर वाढवायचा आहे त्यांनी ही बॅच नक्की जॉईन करा. थोडंफार बेसिक तुमचं चांगलं पाहिजे, फास्ट सोडवायचे एक्झाम्पल. फॉर्म्युलाचा कंटाळा आलाय, एक्सचा कंटाळा आलाय, त्या लोकांनी ही अवश्य बॅच जॉईन करा. आणि ज्यांचं 4-5 मार्काने मेरिट होतंय ना, त्यांच्यासाठी ही बॅच खरंच हेल्पफुल असणार आहे. तुम्ही याचे डेमो लेक्चर सुद्धा बघू शकता. ठीक आहे, ज्यांना काही डाऊट असतील त्यांनी मला या नंबरवर कॉल करून कधी माहिती विचारू शकता. एज्युकल्चर ऍप आहे माझं, त्याच्यावर डाउनलोड करा आणि हा पर्पल कलरचा कोर्स तुम्हाला दिसेल, तो तुम्ही जॉईन करू शकता. इनपुट आउटपुटचे आतापर्यंत 5 प्रश्न आलेले आहेत, त्याच्यापैकी हा प्रश्न. 4च प्रश्न आलेले आहेत, त्याच्यापैकी हा एक प्रश्न आहे. काय म्हटलंय? एक चिन्ह व्यवस्थापन दिलेलं असतं आणि ते तुम्हाला ठरवायचं असतं. बघा त्यांनी काय दिलं, डायरेक्ट प्रश्नावर या. जर एका आधानाच्या पहिल्या टप्प्याचे व्यवस्थापन, म्हणजे ह्या टप्प्याचे व्यवस्थापन किती दिले? O, D, K, W, G आणि X. आणि अजून एक व्यवस्थापन दिले G, X, D, W, O, K. आपल्याला फक्त काय करायचंय, हे याच्यात कुठे गेले तसं त्याच्यात कुठे गेले बघायचं. पहिल्या टप्प्याचं आहे, तिथला O कुठे गेलाय? शेवटून दुसऱ्याला. मग इथं पण पहिल्या टप्प्याचं Y शेवटून दुसऱ्याला कुठे गेले? इथं, इथं, इथं. म्हणजे 3रा, 4था किंवा 5वा आन्सर. परत
याचं डी कुठे गेलंय बघा, 3 नंबरला गेलंय. सेम याचं टी 3 नंबरला कुठे आहे बघायचं, याच्यात टी 3 नंबरला कुठे आहे, ह्याच्यात इथंच आहे फक्त. म्हणजे टप्पा 5 याचा आन्सर असणार ऑप्शन नंबर 4. 4 प्रश्न आले इनपुट आउटपुट, सगळ्यात शेवटी सोडवायचा प्रश्न आहे. कारण ह्याचं लॉजिक जरी सापडलं ठीक आहे तुम्हाला, तरी ते लिहायला खूप वेळ लागतो. हा प्रश्न रिअल वाला नाहीये. याच पेपरमध्ये अजून एक चांगला प्रश्न येतो इनपुट आउटपुटचा, त्याच्यात तुम्हाला कळेल की शेवटी सोडवा का म्हणतोय मी, कारण हा खूप वेळ खाऊ प्रश्न आहे. दिनूचे घर ते शाळा या दरम्यान 23 बस उपलब्ध आहेत. जर घरापासून शाळेपर्यंत वेगवेगळ्या बसने जाऊन परतायचे असेल तर दिनूला किती पद्धतीनं ये जा करणे शक्य आहे. जाताना 23 बस शिल्लक आहेत, पण त्यांनी काय सांगितले, वेगवेगळ्या बसने जाऊन परतायचं आहे. म्हणजे जाताना जी बस वापरतोय येताना वापरू शकेल का तो, नाही. जाताना त्याला किती ऑप्शन आहेत वापरायला, 23. पण येताना त्याच्याकडे किती ऑप्शन आहेत, 22. कारण जी बस जाताना वापरली असेल ती त्याला येताना वापरता येईल का, नाही. मग 23 गुणिले 22 किती येत आहे, 23 दुनी 46. 4 आले, 23 दुनी 46 आणि 4 50. त्याला असं किती प्रकारे करता येईल रे, 506 प्रकारे करता येईल. कशाचा प्रश्न आहे, बेसिक नाही, बॉडमार्क नाही. हा प्रश्न कशाचा आहे, परम्युटेशनचा प्रश्न आहे. रिपिटेशन नॉट अलाउड वाला टाईप. ठीक आहे, तर 506 प्रकार त्याला करता येईल. जाताना जी बस वापरता येताना त्याला ती वापरता येणार नाही. हा एक असा प्रश्न आहे, आयोगाने याचं उत्तर 3 दिलेलं आहे. पण सगळेच्या सगळे पॉइंट सी 50 आणि ए असं बसत नाहीये. काही गोष्टी सी 50 बसतायत, काही गोष्ट बी बसते, किंवा काही सी आणि ए बसते तर तो 51 येतंय. तर रिअल उत्तर मला तरी सापडलेलं नाहीये. कोणाला प्रॉपर लॉजिक सापडलं असेल तर नक्की सांगा, मी याच्यावर खूप विचार केलेला आहे. ठीक आहे, पण याचं करेक्ट 3 उत्तर एकदम प्रॉपर लॉजिक मिळत नाही. ज्यांना कुणाला मिळालं असेल त्यांनी मला खरंच कमेंटमध्ये सांगा, नाहीतर सर मला या नंबरवर सर प्रॉपर लॉजिक लिहून पाठवायचा कागदावर फोटो व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला. ठीक आहे, पुढे. त्यामुळे मी काय जास्त वेळ घालवणार नाही याच्यात, कारण मी बघितलंय सगळं सॉल्व्ह करून. हे चला, हा एक प्रश्न आहे. काय म्हटले, हे 2 ब्लॉक्स पाडले तर आकृती कशी तयार होईल विचारायला. कसं करायचं अशा वेळी, सिंपल गोष्टी बघायच्या. हा ब्लॉक इथं पडेल म्हणजे ही जागा जाईल, दुसरी जागा आणि तिसरी जागा म्हणजे 1 2 3. ह्याचं शेवटचं टोक इथं या लाईनीवर येईल. बरोबर, सेम इकडचं बघू, 1 ब्लॉक 2 ब्लॉक 3 ब्लॉक, 1 2 3 म्हणजे ह्याचं पण शेवटचं टोक इथंच आहे. म्हणजे ते चिटकून असणार. बघा, चिटकून असणार तर हे येईल करे, काही यायचा संबंधच नाही. चिटकून असेल तर ते यायचा काही संबंध नाही. आता याचा वरचा कॉलम कुठे आहे बघा, पहिला दुसरा तिसरा, 3 नंबरला वरचा कॉलम पाहिजे. 1 2 3 3 नंबरला आहे. इथं वर कॉलमच नाहीये, हे नाही येणार. इथं 2च नंबरला कॉलम आहे, 1 आणि 2 नाही येणार. इथंच फक्त येणार 1 2 3 नंबरला कॉलम. ऑप्शन नंबर 1. डायग्रामचे प्रश्न नेहमी एक कुठली तर गोष्ट घ्यायची आता आणि त्याला लावून फिरवायचं फक्त. सगळे आकृती काढत बसायला वेळ नाही, आणि ते केलं तर मग किचकट होत राहायचं. कुठला पण एक पॉईंट पकडायचा, त्याच्यानुसार सोडवत राहायचं. आतापर्यंत जर तुम्ही बघितलं असेल मला, एका पॉईंटवर डायग्रामचे प्रश्न सुटतात, पूर्ण आकृती बनवायला लागत नाही कुठे सुद्धा. चला, आला बघा हा एक इनपुट आउटपुटचा प्रश्न. काय करायचं असतं इनपुट आउटपुट, हा रिअल प्रश्न आहे. तो मगाचा आहे ते लहान मुलांसारखं झालं, हे ह्याचं इथं गेलंय त्याचं तिथं गेलंय. ह्याच्यात काय केलंय बघा त्यांनी, याच्यातलं जे 3 नंबरचं आहे ते सुरुवातीला घेतलंय आणि हे शेवटी घेतलंय, आणि बाकी सगळं मध्ये घेतलंय. जामा हा बोका हा बो. बरोबर, परत नंतर काय केलं ह्यांनी, 4 नंबरचं इथं घेतलंय आणि 5 नंबरचं इकडे घेतलंय. म्हणजे 3 आणि 4 आणि 4 आणि 5. बघा, हा इथं घेतला आणि बो इथं घेतला, आणि मध्ये बघा दाजामा आणि परत 7. आता परत 3 4 झालं, 4 5 झालं, परत 3 4 घेतलं, जा इथं घेतला, मा इथं घेतला. म्हणजे परत काय झालं, हे हादा आणि काचबो झालं. म्हणजे 3 4 4 5 3 4 4 5 अशा पद्धतीने ते वर्क होत आहे. आता आपल्याला दिलेली एक पायरी आहे. काय पायरी दिली आपल्याला, लिहून घेऊ. पायरी 2 दिली आपल्याला, पायरी 2 म्हणजे ही पायरी दिली. काय ती पायरी, इथून लिहूया सरळ. गा रे गु ला रा ही आणि हे अशी पायरी दिलेली आपल्याला. 2 नंबरची पायरी आहे. आता मला सांगा, 2 नंबर नंतर आपण काय वर्क करतोय, 3 आणि 4 वर्क करतोय. करून घेऊ. आणि आपल्याला काय विचारले, 7वी पायरी विचारली. 7वी पायरी, मग 3 आणि 4 विचारले आपल्याला. 3 नंबरचं इकडे आलं बू,
4 नंबरचं ला इकडे गेलं आणि मधलं सगळं आहे असं गा रे रा ही आणि हे 3 4 झालं. आता परत 4 5 4 5 म्हणजे रा इकडे येणार पहिल्या नंबरला आणि हा इकडे येणार. परत काय येतं मग बू गा रे हे आणि ला 4 5 झालं. आता परत 3 4 3 इकडे येणार परत रे इकडे येणार. मग काय येणार परत रा बू परत हे ला आणि ही. किती झाले 2 3 4 5. आता कुठलं कुठलं घेतलेलं आपण 3 आणि 4 घेतले. आता परत 4 5 हे इकडे येणार हे आणि 5 इकडे ला इकडे जाणार 5च. परत मधलं सगळं आहे असं गा रा बू आणि ही आणि रे. आता कुठलं घेतलेलं आपण 4 आणि 5 घेतलेलं. आता परत 3 आणि 4. मग 3 कुठं आहे हे 3 रा इकडं आलं आणि 4च बू इकडं आलं. मध्ये काय येणार हे गा ही रे आणि ला. रा हे गा ही रे ला बू रा हे गा ही रे ला बू. ऑप्शन नंबर. म्हणून मी म्हटलेलं की हा प्रश्न नेहमी कधी करायचा आहे शेवटी करायचा आहे. कारण लॉजिक जरी सापडलं तरी हे सगळं तुम्हाला लिहावंच लागतं. ठीक आहे. त्यामुळे आजपर्यंत एकतर 4च प्रश्न आलेत. जरी आला तरी हा प्रश्न एकदम शेवटी करा कारण याच्याच वेळ गेला तर इतर पेपरवर लोड येतो राहिलेला. त्यामुळे हा एकदम शेवटी करायचा प्रश्न. थोडीशी बॅच विषयी माहिती देतो. मगाचा पर्पल कोर्स होता याला मी ग्रीन कोर्स नाव दिलंय. हा कोर्स कोणासाठी आहे ज्यांना त्यांचं बेसिक पण चांगलं करायचं आहे आणि PYQ लेक्चर्स पण हवे असतील तर त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. या कोर्समध्ये तुम्हाला मिळेल बेसिक लेक्चर्स कन्सेप्ट लेक्चर आणि PYQ लेक्चर. ठीक आहे. या सर्व गोष्टी यामध्ये मिळतील. कंटेंट जास्त असेल एक फी पण 150-200 रुपये त्या पद्धतीने जास्त असेल. फी एक्स्ट्रा होते कारण एक्स्ट्रा कंटेंट मिळतं तुम्हाला बाकी काही नाही. ज्यांना त्यांचं बेसिक प्लस PYQ असं सगळं चांगलं करायचं विथ कन्सेप्ट तर त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. एज्युकल्चर हे ऍप डाउनलोड करू शकता आणि हा ग्रीन कलरचा कोर्स माझा जॉईन करू शकता तुम्ही. पुढे सिलॉजिझम सगळ्यांचा आवडता टॉपिक. काय सांगितलंय डायरेक्ट विधानांवर यायचं. सर्व कागद पुस्तके आहेत. हे कागद आहेत. ही सर्व कागद पुस्तके आहेत. काही पुस्तके पेन आहेत काही पुस्तके पेन आहेत. सर्व पेन पेन्सिल आहेत. सर्व पेन पेन्सिल आहेत आणि सर्व पेन्सिली खोड रबर आहेत. सर्व पेन्सिली खोड रबर आहेत. आतापर्यंत तुम्हाला अशी डायग्राम काढता यायला पाहिजे. आता निष्कर्ष बघू. काही खोड रबर कागद आहेत. काही खोड रबर कागद आहेत का रे. हे खोड रबर बघा हे कागद. कागद आणि खोड रबरचा काहीच संबंध नाहीये. कागद इकडे आहे त्यामुळे आपल्या चूक सगळ्यात चूक. काही कागद पेन्सिल आहेत. कागदचा सर्कल इथंच आहे पेन्सिलचा इथंच संपतोय काहीच संबंध नाहीये हे पण रॉंग. सर्व खोड रबर पेन आहेत. खोड रबर सगळ्यात मोठा आहे तो कशाच्या आत जाणार नाही त्यामुळे सर्व खोड रबर पेन आहेत चूक आहे. सर्व पेन खोड रबर आहेत असं म्हटलं असतं करेक्ट आलं असतं पण सर्व खोड रबर पेन आहेत का नाही. काही पेन कागद आहेत. पेन आणि पेनचं सर्कल इथंच आहे कागदाचा इथं आहे काहीच संबंध नाही त्यामुळे हे पण चूक. काय आन्सर येणार मग सर्व चूक. 1 2 3 4 सर्वच अनुसरण करत नाहीत. ऑप्शन नंबर 4 काय येणार याचं आन्सर येणार. डायग्रामचा प्रश्न आहे हा. सीसॅट पेपर मध्ये ना 1-2 डायग्राम प्रश्न फिक्स देतात आणि भयंकर किचकट असतात. लॉजिक सापडलं की सापडलं तिथं नाहीतर ते नंतरच पेपर झाल्यावर तिकडे तिकडे गप्पा टप्पा करून. तर तशाच टाईपचा हा प्रश्न म्हणू शकतो आपण. इझी आहे जास्त काय अवघड नाही हा. ही मालिका पूर्ण करायची आहे. इथं क्वेश्चन मार्क आहे आपल्याला सांगायचं तिथं काय. बघता क्षणी काय वाटतं इथं ना ग्रुपिंग सोडून बाहेर वाळीत कुणाला टाकलेलं नाही. 0 आहेत बाहेर गेलेले. इथं किती आहेत 1 आहेत. इथं किती आहेत 2 आहेत. इथे किती आहेत 1 2 3 चिकटलेत. मग आता इथे किती चिकटले पाहिजे होते 4 कारण इथे किती चिकटलेत बघा 1 2 3 4 5. इथं 5 आहेत तर इथे 4 चिकटलेले पाहिजेत. शोधा 4 चिकटलेले कुठे कुठे आहेत. 1 2 3 4 5 आहेत रॉंग. 1 2 3 4 येऊ शकते. परत 1 2 3 4 येऊ शकते हे पण. परत 1 2 3 4 हे पण येऊ शकते. 3 ऑप्शन येऊ शकतात. मग आता वेगळं काहीतरी म्हणजे पहिला तर येणार नाही फिक्स झालं. आता दुसरं अँगल बघू. पहिल्यांदा इथं असा अँगल केलाय नंतर त्यांनी असा अँगल केलाय नंतर त्यांनी असा अँगल केलाय नंतर त्यांनी इथं वर अँगल केलाय
आता अँगल कुठे येणार, इथून जर अँगल करायचाच असेल तर असा अँगल येणार, तसा अँगल कुठे आहे हे बघा, आहे का? झालं. म्हणजेच काय येणार रे, ऑप्शन नंबर 2 याचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, विसंगत घटक ओळखायचा आपल्याला. एकदम सिंपल पद्धतीने करायचं आपण विसंगत घटक. आता याची आउटसाइड इकडे चालले, याची इकडे चालले, पॅरलल आहे. दुसऱ्याची बघा, याची इकडे चालली, याची खाली चालली, परपेंडिक्युलर आहे आउटसाइड. परत याची खाली चालले, याची वर चालले, हे पण काय पॅरलल, खाली वर पॅरलल, एकमेकांना काय इंटरसेक्ट करत नाही. परत याची उजवीकडे चालली, याची डावीकडे चालली, बरोबर. आणि फक्त हेच काय रे मग, इकडं आणि इकडं अशा पद्धतीने. म्हणजे पहिल्या आन्सर केला आयोगाने हे उत्तर दिलेलं, नंतर हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. असायला पाहिजे होते उत्तर. मे बी 2-2 उत्तर येत असतील, वेगळं कुणाला तर लॉजिक सापडलं असेल, त्यामुळे परत हा प्रश्न रद्द केला गेला. कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे आणि डिफिकल्ट वाला प्रश्न आहे की बाबा, डिफिकल्ट म्हणजे कसं, याला हे नाहीये आणि आतमध्ये त्या क्रमांकाला ते पण नाहीये, म्हणजे टेपला MOIG नाहीच आहे आणि असलं तरी टी म्हणजे काही एम नाहीये, म्हणजे ते एकमेकांसमोर पण नाही ठेवले आणि ते त्यांच्या क्रमानुसार त्यांचं कोडिंग पण नाही. ते सगळं आपल्याला शोधायचं आहे. असे प्रश्न कसे सोडवायचे असतात, सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात मोठा शब्द लिहून घ्यायचा. सगळ्यात मोठा शब्द कुठला इथे, रोटेट आहे. सगळ्यात मोठा शब्द कुठला आहे, रोटेट, ROTATE, रोटेट सगळ्यात मोठा शब्द आहे. सेम इथलं सगळ्यात मोठं बघायचं काय आहे, LHHPOK, बरोबर. त्याच्यानंतर अजून एक बघायचं की त्याच्यानंतरचं मोठं ट्रीट, TREAT, ट्रीट आहे. आणि ट्रीटला याच्यातलं मोठं कुठलं आहे, KHLPH. आणि नेहमी आपले डोळे एका गोष्टीकडे ठेवायचे. ओळखायचं काय आपल्याला, आपल्याला काय ओळखायचं, रिॲक्ट ओळखायचं आपल्याला, REACT, रिॲक्टचं कोडिंग ओळखायचं आपल्याला. आणि कायम त्याच्यावर डोळे पाहिजेत. सगळ्याचे डिकोड करून आपल्याला कोणी अवॉर्ड देणार नाही. आपल्याला जे पाहिजे तेवढंच आपण डिकोड करायचं, दुसरं काहीही डिकोड करायचं नाही. मग याच्यावरून आपल्याला छोट्या छोट्या 2 गोष्टी कळतायत. काय कळतात, इथं पण टी आहे, इथं HH आहे, म्हणजे टी बरोबरच काय आले आपलं HL. देन सेम तेच लॉजिक इथं पण कळतंय, टी आणि टी आहे, H आणि H आहे, म्हणजे टी बरोबर काय आलं H. हे जसं कळालं आणि माझं लक्ष रिॲक्ट कडे गेलं, याच्यात REA मिळतंय मला, मग याच्यात पण REA आहे, REA. मग REA साठी काय येणार रे मग, KLP. पण त्याच सिक्वेन्सनं असेल का, त्याच सिक्वेन्सनं काय असणार नाही. पण आपल्याला एवढं तर कळालं, REA च्या जागी कुठेतरी KLP पाहिजे, म्हणजे REA चे कोडिंग काय KLP. मग R चं K असलं पाहिजे असं काय नाही, पण REA चं KLP. मग मला सांगा, REA इथं पण दिसतंय मला, REA दिसतंय आणि ह्याच्यात पण KLP दिसतंय. ह्याच्यात राहिलंय काय O, याच्यात पण राहिलंय काय O, म्हणजे O बरोबर काय असणार आहे, स्मॉल O. O बरोबर काय असणार आहे, स्मॉल O. हे O बरोबर स्मॉल O मला कळलं की मला अजून एक कळतंय, याच्यात स्मॉल O इथं आहे आणि खूप म्हणजे पण काय रे, MOIG. खूप म्हणजे पण काय, MOIG. म्हणजे खूपचा MOIG कसा शोधला मी, 4 वाले खूप सारे आहेत, पण ह्या O चं O असणार एकच आहे ना, MOIG. म्हणजे खूप म्हणजे काय झालं माझं, MOIG झालं. आपल्याला C आणि T काढायचं. C आणि T काढले की सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होऊन जातात आपल्याला. आता C आणि T, C मध्ये काय असणार आहे, याच्यातलंच काहीतरी असणार आहे C मध्ये, MIJ पैकी C मध्ये काहीतरी असणार आहे. लगेच तुम्ही ऑप्शन बघायचे, MIJ याच्यापैकी C काहीतरी पाहिजे. मग मला सांगा, C इथं आहे, REACT, I इथं आहे, I इथं आहे, H आणि L चा काही संबंध आहे का, नाही. तिसरा आणि चौथा ऑप्शन कॅन्सल, तिसरा आणि चौथा ऑप्शन कॅन्सल आपल्यासाठी. कळतंय, कारण आपल्याला काय पाहिजे होतं, C म्हणजे काय पाहिजे होतं, MIJ पैकी काहीतरी पाहिजे होतं, त्यामुळे तिसरा आणि चौथा ऑप्शन काय येणार नाही. मग आता राहिला काय आपल्याला, तो KPL IH आहे, तर आपल्याला फक्त REA नीट डिकोड करायचं आहे. मग REA अजून कुठून डिकोड करू शकतो ते बघा. अजून एक दिसतंय तुम्हाला, REA इयर मध्ये, म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा KLP शोधायचं आहे. KLP बघा इथे दिसतंय, KLP इयरचं KLP आहे आणि N कोणाला असणार आहे, मग Y ला काय असणार आहे आपलं, N असणार आहे, बरोबर. मग ते बघू, ते Y चं N काय आलं ना,
तीन अक्षरी याच्यात एन असलेला कुठं आहे रे मग? इथं आहे. तीन अक्षरी याच्यात एन असलेला कुठं आहे? इथं आहे. म्हणजे सी म्हणजे जर माझं NLS असेल, NLS आणि यातलं Y म्हणजे एन असेल, तर मला ए म्हणजे माहिती आहे की रे KLP पैकी काहीतरी पाहिजे. मग ए म्हणजे काय असणार आहे? एल असणार आहे माझं. म्हणजे माझं ए काय मिळालं मला? एल मिळालं. म्हणजे 3 नंबरला आता मला एल पाहिजे. 3 नंबरला एल कुठं आहे? इथं मिळालं मला. KPL IH. सगळं सोडवत बसला तर 2 आणि 3 मिनिटं पण पुरणार नाहीत. हे अशा पद्धतीने गेला तर माझं टायमिंग काढू नका. मी तुम्हाला समजावत करत आहे. स्वतःसाठीचं टायमिंग बघायचं. जेव्हा माझे 3 मिनिटं होतात तेव्हा ते तुमचे 1 मिनिट. ठीक आहे, कारण तुमच्याशी बोलत चाललंय. ऑप्शन नंबर 2. असं लॉजिक लावत राहता आलं पाहिजे. जे काय मिळतंय त्याच्यावरून सगळं करता आलं पाहिजे. नेक्स्ट डायग्रामचा प्रश्न आहे. खूप इझी आहे हा. एक पॉइंटच बघायचं आपलं ठरलेलं आहे. ही डायग्राम याच्यावरून इथं कशी आली रे? याला फक्त उलटा केला. या गोष्टीला उलटा करा. मग सेम याला उलटा करा. काय येणार रे? याला उलटा केला तर असं 9 येईल. असं 9 येणारा ऑप्शन कुठे आहे? एकच ऑप्शन आहे बघा. ऑप्शन नंबर 4. याच्यात आलाय का? याच्यात आलाय का? याच्यात आलाय ते. दुसरं काही बघू नका. एकच कुठला तर पॉइंट बघा. तो आला तर येणारच आहे उत्तर. कसं केलं हे? याच उलट केलंय ना. याचं उलट करा. मिळते का हे? कळलं? त्यामुळे याचं उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर 4. डायग्रामचे प्रश्न एका पॉइंट घेऊनच बघणे. थोडं ऐकायला लागतं. तुम्हाला माहित आहे का? ज्यांना माहित असेल त्यांनी पुढे गेलं तरी चालतं, पण माहित नसेल तर त्यांच्यासाठी हा माझा सगळ्यात मोठा कोर्स, ज्याच्यासाठी ज्याला गणित काहीच आवडत नाही, शून्यात येतो, त्याला गणित खूप भारी करायचंय. तर या कोर्समध्ये काय काय मिळतं तुम्हाला? सगळ्यात पहिल्यांदा बेसिक लेक्चर, त्याच्यानंतर कन्सेप्च्युअल लेक्चर. हे हाताला धरून शिकवल्यासारखं आहे. कन्सेप्च्युअल लेक्चर म्हणजे एका टाईपचे 4-4 गणिते घेतलेत मी. आणि नंतर येतं कन्सेप्ट प्लस PYQ, की जे आपले लेटेस्ट लेक्चर आहेत. कन्सेप्ट प्लस PYQ हे लेक्चर सगळ्या बॅचेस मध्ये आहेत आपल्या. ठीक आहे, कन्सेप्ट प्लस PYQ. आणि त्याच्यानंतर येते रिव्हिजन बॅच. ठीक आहे, तर एवढं सगळं याच्यामध्ये मिळतं. म्हणजे हा कोर्स घेतला की नंतर तुम्हाला काही घ्यावं लागत नाही. आणि नंतर भविष्यात पण माझं काय आलं तर तुम्हाला ते योग्य फी मध्ये मिळेल, जर तुम्ही माझा कधीतरी हा कोर्स येलो कलरचा कोर्स घेतला असेल तर. ठीक आहे, संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता असं नाव दिलेलं आहे या कोर्सला. येलो कलर शेड दिसेल ना येलो टाईपचं काय, तर तुम्ही तो कोर्स बिंदास जॉईन करू शकता. हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. थोडक्यात काय, प्रत्येक टॉपिकचं लेक्चर बेसिक असणार, कन्सेप्च्युअल असणार, कन्सेप्ट प्लस PYQ असणार आणि रिव्हिजन असणार. चला पुढचा प्रश्न आहे हा. पुढे दिलेल्या वर्ण अक्षराधारित मालिकेत वरच्या ओळीत असलेली जोडी खालच्या ओळीत हवी आणि याच्या उलटही व्हायला हवे. वर खाली होण्याची गरज असलेली जोडी निवडा. वर खाली होण्याची गरज असलेली जोडी. तर काय काय करायला लागणार आहे आपल्याला बघू. काय काय हे सगळं काहीतरी लॉजिक असणार आहे याच्यात, ते आपल्याला शोधायचं. बघा आपण जर तर जे नंतर 2 अक्षर सोडली तर M येत आहे. M नंतर जर मी 2 सोडली तर P येत आहे. म्हणजे M नंतर 2 सोडून P यायला पाहिजे होतं. म्हणजे इथं हे उलट व्हायला पाहिजे होतं. आणि P नंतर 2 सोडली तर S येत आहे. आणि S नंतर 2 सोडली तर V येत आहे. आणि V नंतर 2 सोडली तर Y येते. म्हणजे थोडक्यात काय, तो RJ खाली यायला पाहिजे होतं आणि हे वर यायला पाहिजे होतं. मग सगळं आपलं जुळलं असतं. म्हणजे RJ आणि QP ची जागा बदलायची गरज आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी 2-2 अक्षरांच्या फरकाने येतील जर QP इथं असेल तर. त्यामुळे जो उत्तर काय असणार आहे, RJ आणि QP यांनी आपापसात आपली जागा बदलायला पाहिजे होती. हा प्रश्न वाटतो तेवढा सोपा नाहीये, जरा ऑब्झर्वेशन असायची गरज आहे याला. बघा, 5 मैत्रिणी एकमेकींशी स्टॅम्पच्या खजिन्याविषयी बोलत होत्या. अनुदीपाला म्हणाली, जर तू मला 8 स्टॅम्प दिले तर तुझ्याकडे लाली इतकी स्टॅम्प होतील. म्हणजे दीपाचे 8 स्टॅम्प कमी झाले तर तिच्याकडचे स्टॅम्प किती होतील? लाली. दीपा म्हणजे D पकडू, लाली म्हणजे L पकडू. जर मी माझ्याकडचे 16 स्टॅम्प तुला दिले तर तुझ्याकडचे स्टॅम्प क्षमा इतके होतील. जर दीपाला 16 स्टॅम्प मिळाले तर तिच्याकडचे स्टॅम्प कोणा इतके होतील? क्षमा इतके होतील. अनु आणि दीपाकडे मिळून क्षमा आणि लालीकडे मिळून जेवढे स्टॅम्प आहेत, अनु आणि दीपाकडे मिळून क्षमा आणि लाली यांच्याकडे मिळून जेवढे स्टॅम्प आहेत
त्याच्यापेक्षा 6 स्टॅम्प कमी आहेत, त्याच्यापेक्षा 6 स्टॅम्प कमी आहेत. जर दीपाकडे मेरीपेक्षा 4 स्टॅम्प कमी असतील, दीपाकडे मेरीपेक्षा 4 स्टॅम्प, मेरी वजा 4 कमी असतील आणि या सर्वांकडे मिळून 149 स्टॅम्प असतील, तर दीपाकडे किती स्टॅम्प? काय सगळीकडे दीपा दीपा दिसतंय, मी सगळ्यांना दीपामध्ये कन्वर्ट करून घेणार. मला लाली दीपामध्ये मिळाली, लाली बरोबर दीपा -8, क्षमा बरोबर दीपा अधिक 16, अनु प्लस दीपा मला दीपाच्या फॉर्मॅट मध्ये मिळेल. कशी मिळेल? t = m-4. ठीक आहे, अनु प्लस दीपा. क्षमा किती आहे माझी? क्षमा दीपा अधिक 16 आहे. परत लाली किती आहे? दीपा वजा 8 आहे आणि ह्यांच्यातून वजा 6 करायचं आपल्याला. देन अनुदीपा मिळाले आणि मेरी पण मिळेल मला. मेरी बरोबर किती असणार आहे? दीपा अधिक 4. याच्यावरून काढला. आता या सगळ्यांची बेरीज किती आहे रे? या सगळ्यांची बेरीज आहे 149. कोण आहे सगळ्यांची बेरीज? कोण आहे? पहिल्यांदा लाली प्लस क्षमा प्लस अनु प्लस दीपा आणि प्लस मेरी. बघा लाली किती आहे? दीपा वजा 8, दीपा वजा 8 अधिक क्षमा किती आहे? दीपा अधिक 16 अधिक अनु अधिक दीपा. डायरेक्टच मिळते बघा. हे अजून जरा नीट करू आपण. 8 वजा 6 वजा 14 आणि 16 वजा 14 2 आणि 2 आणि ह्याचं काय डी प्लस डी 2D, 2D अधिक 2. हे काय होणार? 2D अधिक 2 बरोबर. अनु प्लस दीपा एक साथ लिहिलं डायरेक्ट आपण. मेरी किती आहे? दीपा अधिक 4. कर आता बेरीज. किती दीपा आहेत आणि हे बरोबर किती आहे? 149. 1 2 4D आणि 5D. 5D बरोबर. आणि इकडं काय झालं मग आता? 16 2 18, 18 4 22 आणि 22 वजा 8. 16 2 18, 18 4 22, 22 वजा 8. 22 वजा 8 किती? 14. 5D अधिक 14. इकडं काय असणार आहे? 149. 5D बरोबर काय येणार? 149 वजा 14. 149 वजा 10 139 आणि 139 वजा 4 135. मग डी बरोबर किती आलं रे? 135 भागिले 5. 5 दोन्ही 10 उरले 3, 5 7 35. तर दीपाकडे किती स्टॅम्प होते रे? 27 स्टॅम्प दीपाकडे होते. ऑप्शन नंबर 1. कळालं? इक्वेशनचे एक्झाम्पल आहे ज्याला दुसरा कुठलाही शॉर्टकट नाही. शॉर्टकट असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन. शॉर्टकट नाहीये, उगाच शोधायचा प्रयत्न करू नका. एक्झाम्पल झाल्यानंतर, परीक्षा झाल्यानंतर शॉर्टकट शोधणं वेगळं, परीक्षेच्या वेळी शॉर्टकट आठवणं वेगळं. ठीक आहे, पर्यावरून जाणं वगैरे असलं काही करू नका. हीच योग्य पद्धत आहे आणि 1 मिनिटाच्या आत सुटतं. याच्यावर माझा विश्वास आहे. तुम्ही पण थोडा विश्वास ठेवा याच्यावर. ठीक आहे, ही योग्य पद्धत आहे. ते परीक्षेच्या नंतरचे शॉर्टकट काय कामाला येत नसतात. तिथल्या तिथं येणारे असतील तर ते शॉर्टकट मी नक्की सांगत जाईन तुम्हाला. पुढे हा एक खूप आवडीचा प्रश्न आहे माझा. LCM HCF चा प्रश्न आहे. मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी 2घात मिळून 1 भाताचे भांडे, 3घात मिळून 1 भाजीचे भांडे आणि 5घात मिळून 1 3घात मिळून 1 डाळीचे भांडे आणि 5घात मिळून 1 भाजीचे भांडे आणि 6 जणात मिळून श्रीखंडाचे. 2घात 3घात 5घात आणि 6 जण. बघा भाताचे भांडे, भात किती जणात मिळून रे? 2घात मिळून. 3घात मिळून 1 डाळीचं भांड, डाळीचं भांड किती जणात? 3घात. 5 जणात मिळून 1 भाजीचं भांड आणि 6 जणात मिळून 1 श्रीखंडाचं भांड. असं ऑर्डर केलं. याप्रमाणे एकूण 108 भांडी पदार्थ मागवा. मला एक गोष्ट सांगा, जर भाताचं भांड 2घात असेल तर तुम्ही एकटा गेला तर तुम्हाला भात ऑर्डर करता येणार नाही. का? कारण त्यांनी काय सांगितलं, कुठलाही पदार्थ जास्त नाही झाला पाहिजे, कमी नाही पडला पाहिजे. तुम्हाला एकट्याला गेला भात ऑर्डर करता येणार नाही. भात खायचा असेल तर तुम्हाला 2 जायला लागेल आणि 1 भांड ऑर्डर करायला लागेल. तुम्हाला डाळ खायची असेल, एकटं जाऊन चालणार नाही, 2 जाऊन चालणार नाही, 3 जाऊन चालणार नाही. 3 जाऊन चालेल फक्त, कारण 3घात 1 डाळीचं भांड आहे. बरोबर. आता तुम्हाला डाळ भात खायचं, तुम्हाला 1 जाऊन चालेल का? नाही. भात पण अर्धा लागते, डाळ पण 1/3 लागते. 2 जाऊन चालेल का? भात बरोबर होईल पण डाळ शिल्लक राहील. 3 जाऊन चालेल का? डाळ बरोबर होईल पण भात शिल्लक राहील. मग जेव्हा तुम्हाला फक्त डाळ भात खायचं असेल, तुम्हाला जावे किती लागणार? 6 जण घेऊन जायला लागणार. आणि ते 6 म्हणजेच काय रे? 2 आणि 3चं असेल. जर तुम्ही 6 जण घेऊन गेला तर भाताचे तुम्ही 3 भांडे ऑर्डर कराल आणि डाळीची 2 कराल. म्हणजे सगळे पदार्थ व्यवस्थित संपतील, शिल्लक राहणार नाही, जास्त पण जाणार नाही कोणाला. बरोबर. मग जसं दोघांच्या वेळी तुम्ही लसावी घेऊन 6 जण जायला लागतील,
तसं जेव्हा तुम्हाला भात ऑर्डर करायचा आहे, डाळ ऑर्डर करायची आहे, भाजी ऑर्डर करायची आहे, श्रीखंड ऑर्डर करायचं आहे, त्यावेळी तुम्हाला काय करायला लागेल, 2 3 5 6 यांचा लसावी घ्यायला लागेल. यांचा लसावी किती आहे, 2 3 5 6चा 30 आहे. बरोबर, म्हणजे तुम्हाला 30 माणसं घेऊन जावी लागणार, तेव्हा हे सगळे पदार्थ व्यवस्थित ऑर्डर करता येतील. भाताची 15 भांडी, डाळीची 10, भाजीची 6, श्रीखंडाची 5. बरोबर, मग आता ही माणसं झाली, ही भांडी झाली. सांगा मला आता 30 जण गेलाय, भाताची किती लागतील, 15. 30 जण गेलाय, डाळीची किती लागतील, 10. भाजीची किती लागतील, 6. श्रीखंडाची 5. जर तुम्ही 30 माणसं घेऊन गेला, तुम्हाला किती भांडी पदार्थ मागवावे लागतील, 15 आणि 10 25, 25 आणि 6 31, आणि 31 आणि 5 36. बरोबर, जेव्हा तुमच्याकडे 30 माणसं असतील, 30 माणसे, त्यावेळी तुम्हाला 36 भांडी लागतील. 36 भांडी लागतील. पण तुम्ही भांडी किती ऑर्डर केलेत, आता 108 भांडी ऑर्डर केलेत. जर 108 भांडी ऑर्डर केली असतील, म्हणजे तिप्पट भांडी ऑर्डर केली, तर मेजवानीला माणसं पण किती लागतील, तिप्पट. किती माणसं लागतील रे, 90 माणसे तुम्हाला लागतील. ऑप्शन नंबर 3. आता हा प्रश्न बघितल्यानंतर काही जणांना वाटेल की डोक्यावरून गेलं, तर मी पुन्हा डिस्क्लेमर देतो, मी युट्यूबवर शिकवत नाहीये, आपण फक्त प्रश्न एक्सप्लेन करतोय. मी फक्त माझ्या बॅचेस मध्ये शिकवलेलं आहे. युट्यूब वरून सांगतोय की प्रश्न अशा प्रकारे सोडवू शकतो आपण. ठीक आहे, आणि ज्यांना फक्त थोडीशी रिव्हिजन टाईप येत असते, फक्त थोडंसं क्लिक ब्रशअप पाहिजे असते परीक्षेला जाता जाता, त्यांच्यासाठी हे व्हिडिओ टाकलेले आहेत मी. ठीक आहे, त्यामुळे लगेच कमेंट करू नका, सर तुम्हाला येते ते दाखवू नका. मला येते ते खरंच नाही दाखवत, मी खूप लहान माणूस आहे. ठीक आहे, मी फक्त सांगतोय की एक 1.5च्या स्पीडनं जर बघून गेला परीक्षेला, तर तुम्हाला बऱ्यापैकी चांगली आयडिया येईल. 40-50% जरी इथून कळत असेल नवीन मुलांना, जुन्या मुलांना तर प्रॉपर कळतच असणार काय चाललंय, नवीन मुलांना 40-50% जरी कळत असेल, तरी कोर्समध्ये तुम्हाला 100% पूर्ण व्यवस्थित कळेल. कारण असे प्रश्न इथं डिटेल शिकवले तर ह्यालाच 15-15 मिनिटं जातात. त्याच्या आधी तुम्हाला लसावीची कन्सेप्ट माहित पाहिजे ना, तेव्हा ते सगळं आपल्या बॅचमध्ये होत असतं. ऑफलाईन बॅच पण 10 तारखेपासून सुरू होते, 10 जून पासून. तर ज्यांना ऑफलाईन करायचं त्यांच्यासाठी येऊ शकतं. मला कॉल करा, तारीख फिक्स नाही अजून, पण 10 तारीख टेंटेटिव्ह तुम्ही बघू शकता. बघा, नंबर सिरीजचा प्रश्न आहे आणि सोडवायचा आपल्याला. आता H पासून L किती सोडले तर 3 आणि 2 5च्या गॅपनं आले. 3 आणि 2 5च्या गॅपनं H पासून L. आपल्याला इथलं काढायचं, थांबा जरा व्यवस्थित लिहू आपण. POZT, त्याच्यानंतर हे 4 आपल्याला माहित नाहीयेत, HYJR आणि LCRU. LCRU. मग H पासून L 5 सोडलेत आपण. मग अजून किती सोडायला लागतील, जर मी 5 सोडले, 3 आणि 4 आणि 5, आणि इथं जर मी X लिहिलं, तर X पासून P पण 5 आहे का, X पासून P 3 आणि 2 आहे, झालं, जुळतंय. म्हणजे पहिलं अक्षर काय पाहिजे मला, X पाहिजे. पहिलं अक्षर X पाहिजे, तर हा ऑप्शन येणार नाही, हा ऑप्शन येणार नाही. जमलं. आता दुसरं बघू आपण, आता शेवटचंच बघू, कारण हे शेवटचे वेगळे. दुसरं VV सेमच आहे ना, शेवटचं G बघू काय कसं केलं. R आणि U, R आणि U काय काय, R आणि U मध्ये काय काय केलंय बघू आपण. R इथं आहे, U इथं आहे. बरोबर, R आणि U किती सोडलेत त्यांनी, 3 आणि 3 6 सोडलेत. R आणि U मध्ये 6 सोडले, तर एवढं तर मागं मागं जात नाही. आता 6 सोडलेत, तर 6 पेक्षा कमी 5 सोडून बघू आपण. जर मी 3 आणि 2 5 सोडले, तर जर मी इथं W घेतलं, W शेवटचं अक्षर W घेतलं मी, आता मग W आणि T मध्ये 4 आहेत का बघूया, एकच आहे. W आणि याच्यामध्ये एकच सोडलेला आहे. R 6 4, 6 4 सोडले, G आला, G नंतर 2 सोडले, T आला. हा 6 4 2 होऊ शकते. ठीक आहे, 6 4 2 येऊ शकते. इथं 6, आता मी H नंतर 4 सोडतो, RU, R इथं आहे, U इथं आहे, 3 आणि 3 6. आता मी 4 सोडतो, म्हणजे G येईल, शेवटचं अक्षर G येईल. मग अशी 5 सोडून येत नव्हतं, 4 सोडले. आता हे 6 सोडले, 4 सोडले. आता G नंतर परत मी 2 सोडले, 6 4 2, काय आलं माझं T, की जे इथं जुळतंय माझं. बरोबर, 6 4 2 म्हणजे काय येणार रे, G. ऑप्शन नंबर
2. म्हणजे पहिलं अक्षर किती होतं आपलं 5-5 सोडून होतं आणि शेवटचं अक्षर काय आहे रे 6-4-2 किंवा 2-4-6. अशा पद्धतीने ऑप्शन नंबर 2 ह्याचं करेक्ट आन्सर आहे. जय गेवच्या तिप्पट वयाचा आहे. जय गेवच्या तिप्पट वयाचं, गेवच्या तिप्पट वयाचा आहे. अमनचे वय गेवच्या वयाच्या दुप्पट आहे. अमनचे वय गेवच्या वयाच्या दुप्पट आहे. जय आणि अमन दोघांची वय एकत्र केली, जय आणि अमन दोघांची वय एकत्र केली की शमीच्या वयाची निमपट मिळते. जर शमीचे वय 70 असेल, शमीचे 70 असेल तर 70/2 किती मिळणार आपल्याला? जय आणि अमनची वय 35. पण जय आणि अमनची वय एकत्र किती आहेत रे? 3G अधिक 2G किती आहेत? 5G. आणि या 5G ला ते किती म्हणतात? 35 म्हणतात. मग G ला किती म्हणणार ते? 5 + 35. गेवचं वय काय झालं? 7. तर गेवपेक्षा मोठ्या असलेल्या ज्ञानचे, जो गेवपेक्षा किती वर्षांनी मोठा आहे? 2 वर्षांनी मोठा. म्हणजे ज्ञान काय असणार आहे? गेवपेक्षा 2 वर्षांनी जर मोठा असेल तर गेव आपला 7 आलाय आणि 2 वर्षांनी मोठा म्हणजे 7 अधिक 2 9. ज्ञान कितीचा असेल रे आपला? 9 वर्षाचा असेल. पुढे पुढे एक विधान व त्यापुढे अ, ब व क ही गृहीतके दिली आहेत. तुम्ही ते विधान व गृहीतके सत्य मानायची आहेत आणि ती गृहीतके दिलेल्या विधानात अंतर्निहित आहेत वा नाहीत याचा निर्णय घेऊन त्या पर्यायाची निवड करायची. गृहीतकाचा प्रश्न आहे. गृहीतक म्हणजे काय? एखादी गोष्ट बोलण्याआधी आपण विचार केलेली गोष्ट. ठीक आहे. तर 2/3पेक्षा अधिक लोकसभा सदस्य हे एक्स या पक्षाचे आहेत. त्यासाठी काय गृहीतक असेल? गृहीतक पहिलं, एक्स पक्षाचा कोणीही सदस्य भ्रष्टाचारी नाही. असं असतं तर सगळेच निवडून यायला पाहिजे होते. 2/3 का आले? जर ह्या गृहीतकावरच वोटिंग होत असेल, कोणीच भ्रष्टाचारी नाही, तर 100% ना 2/3 का? त्यामुळे हे काय गृहीतक असणार नाही. निवडणुकीत फक्त 60% मतदारांनी मतदान केले, त्याच्यावर आपलं ठरतं का? निवडणुकीत 10 लोकांनी जरी मतदान केलं पण ते 50% पेक्षा 1 वोट जास्त असेल तर त्याला निवडून देतो आपण. वोट न केलेल्यांचा संबंधच येत नाही अजून तरी. आपल्या फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम आहे आपली, त्यामुळे दुसऱ्याचा तर काही संबंधच येणार नाही. किती लोकांनी मतदान केलं त्याच्यावरून किती सदस्य निवडून गेले याचा काहीच रिलेशन आहे का? काहीच रिलेशन नाही. तिसरं, लोकांनी एक्स पक्षाला मते दिली कारण एक्स पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यावर विश्वास ठेवला. जसा असंच दिलं असेल एक्स पक्षाला निवडणूक तर सगळेच निवडून यायला पाहिजे होते जर त्यांच्या जाहीरनाम्यावर विश्वास ठेवला तर. त्यामुळे हे पण काही गृहीतक असणार नाही. त्यामुळे काय येणार आहे? यातील एकही अंतर्निहित नाहीत. हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला पुढे. याचं गृहीतक जास्तीत जास्त काय असायला पाहिजे होतं? 2/3 सदस्य भ्रष्टाचारी नव्हते असं असतं तर मग 2/3 म्हणजे भ्रष्टाचाराच्या आधारावर म्हणजे करप्शन न करण्याच्या आधारावर लोकांनी वोट केला असं. त्यांनी डायरेक्ट पक्षाचाच म्हणत असेल तर सगळेच सदस्य यायला पाहिजेत. 2/3 का आले? ठीक आहे. दीपक 36,000 किंमत असलेली स्कूटर विकतो. तो पहिल्या 20,000 रुपयांवर 8% सूट देतो. 20,000 रुपयांवर किती टक्के सूट दिली त्यानं? 8% सूट दिली. म्हणजेच किती होतं हे? 2 शून्याला 2 शून्य गेले, 8×2 16, 1,600 रुपये होतं. नंतरच्या 10,000 रुपयांवर 5% सूट देतो. 10,000 रुपयांवर 5% सूट देतो. म्हणजेच किती होत हे? 500 रुपये होते. 2 शून्याला 2 शून्य गेले, 500. पूर्ण रकमेवर 7%. पूर्ण रक्कम किती आहे? 36,000. 36,000 वर 7% सूट दिली. 36,000 वर 7%. 2 शून्याला 2 शून्य गेले, 0, 7 7 42, 7 21 आणि 4 25. म्हणजे पूर्ण रकमेवर 2,520 सूट. मिळणाऱ्या रकमे इतकी रक्कम मिळवण्यासाठी राहिलेल्या 6,000 रुपयांवर त्याने किती सूट द्यावी? टोटल 36,000 आहे. 20,000 वर सूट दिली, 10,000 वर दिली, राहिलेत किती? 6,000. याच्यावर किती टक्के सूट द्यावी? म्हणजे सगळी सूट किती येईल? 2,520 होईल. मग इथं काहीतरी उत्तर यायला पाहिजे आपलं. एकूण सूट किती आहे? 2,520. त्याच्यामधून तर पहिल्या 2 मधली सूट मी वजा केली, 1,600 आणि 500 2100. जर मी 2100 इथून वजा केलं तर मला किती मिळतं रे? 420 मिळतं. बरोबर. मग ते 420 कुठे येणार? एवढ्यावर सूट मिळाली पाहिजे. म्हणजे 6,000 वर किती टक्के सूट द्यावी? म्हणजे 420. मग कसं करतो आपण हे? 6,000 रुपयांवर 420 सूट मिळवायची असेल तर टक्क्यांच्या भाषेत काढायचं आहे. तर 100 वर किती? 2 शून्याला 2 शून्य गेले, 1 शून्याला 1 शून्य गेलं, 6 1 7, 6 7 42. 7% सूट द्यावी लागेल. समजलं? पुढे
पिशवीत 5 पांढरे 4 लाल आणि 6 निळे चेंडू आहेत. या पिशवीतून अनमा धबक्याने 3 चेंडू काढले. हे सर्व चेंडू निळे असण्याची संभाव्यता निर्देशित करणारा पर्याय निवडा. बघा, पिशवीत 5 पांढरे 4 लाल आणि 6 निळे चेंडू आहेत. या पिशवीतून अनमा धबक्याने 3 चेंडू काढले. 3 चेंडू काढले. हे सर्व चेंडू निळे पाहिजेत. आपल्याला निळे पाहिजेत म्हणजे 6 मधून काढले पाहिजे. तर कंडिशन काय असणार आहे? 6 मधून 3 चेंडू काढायचे. किती येते आन्सर मग? 6 गुणिले 5 गुणिले 4 आणि खाली काय येणार? 3 गुणिले 2 गुणिले 1. 3 दोन्ही 6 ला 6 गेले. 5 किती आलं? 20. बरोबर, निळे असण्याची. आता नो कंडिशन. नो कंडिशन म्हणजे काय? मला काही घेणं देणं नाही 3 चेंडू कुठल्या कलरचे आहेत. मला टोटल मधून 3 चेंडू काढायचे. टोटल चेंडू किती? 5 आणि 4 9, 9 6 15. मला 15 मधून किती चेंडू काढायचे? 3 चेंडू. कसं करणार मी? 15 गुणिले 14 गुणिले 13 आणि 3 गुणिले 2 गुणिले 1. 3 1 3, 3 5 15, 2 1 2, 2 7 14. मग नो कंडिशनचा आन्सर काय झालं? 5 गुणिले 7 गुणिले 13. सगळं काढत बसू नका, काही गरज नाही. आता प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असतं? कंडिशन अपॉन नो कंडिशन. कंडिशनचा आन्सर किती आलं आपलं? 20 आणि नो कंडिशनचं किती आलं? 5 गुणिले 7 गुणिले 13. 5 1 5, 5 20. मग फायनल आन्सर काय झालं? 4 छेद 13 7 91. 4 छेद 91. हा एक ऑप्शन 4 छेद 91 नाहीये. त्याचं खरं उत्तर काय? 4 छेद 91. पण त्याचा ऑप्शन पर्यायामध्ये नसल्यामुळे हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी खूप सोपा टॉपिक आहे. रिअल लाईफ मध्ये उतरून केला तर लगेच समजतो. आणि आपण एकही फॉर्म्युला, इथे दिसतंय का तुम्हाला तो एनसीआरचा फॉर्म्युला? नाही लागत. एनपीआर नाही लागत. प्रोबॅबिलिटी फॉर्म्युलाने नाही लागत. फॉर्म्युलाने खूप कमी एक्झाम्पल सुटतात. जर तुम्ही रिअलिस्टिक लाईफ मध्ये उतरून प्रोबॅबिलिटी सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर ते इझिली सुटतं. ठीक आहे. 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी होता, तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कुठल्या वारी असेल? शिक्षक दिन म्हणजे 5 सप्टेंबर 2000 कधी होता रे? गुरुवारी होता. आणि विचारलंय काय? प्रजासत्ताक दिन 2001 चा विचारलाय. म्हणजे 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन 2001 चा कुठल्या वारी असेल? काढत बसू आपण ऑड डेज. 5 सप्टेंबर 2000 आहे. सप्टेंबरचे किती दिवस राहिले? 30 वजा 5, 25 दिवस राहिले. बरोबर. सप्टेंबरचे 25. थोडस इकडे देऊ आपण. हे गुरुवार. सप्टेंबरचे 25 राहिले. सप्टेंबर नंतर येतं ऑक्टोबर, नंतर येतं नोव्हेंबर, नंतर येतं डिसेंबर, नंतर 26 जानेवारी. ऑक्टोबरचे किती राहिले आपले दिवस? 31. नोव्हेंबरचे 30, डिसेंबरचे 31 आणि 26 जानेवारीचं काढायचं म्हणून 26 दिवस. याची बेरीज करू नका. अजून सिंपल करू. आधीच ऑड डेज काढ. ऑड डेज म्हणजे काय? पूर्ण आठवड्यानंतरचे दिवस. थोडक्यात 7 ने भागल्यानंतर राहणारी बाकी. 25 ला 7 ने भागलं, 7 त्रिक 21, उरले किती? 4. 7 चौक 28 3, 7 चौक 28 2, 7 चौक 28 3 आणि 7 त्रिक 21 5. झालं. फायनल ऑड डेज. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 3 12, 12 आणि 5 17. 17 कधी ऑड डेज असतात का? नाही. ऑड डेज नेहमी 7 पेक्षा कमी असतात. अजून 7 न भागा. 7 दुनी 14, राहिले किती? 3. म्हणजे फायनल ऑड डेज किती झाले? 3. म्हणजे आपल्याला 5 सप्टेंबर नंतर 3 दिवस पुढे जायचं आहे. 5 सप्टेंबरला कुठला होता? गुरुवार. 3 दिवस पुढे जावा. शुक्रवार, शनिवार, रविवार. म्हणजे 26 जानेवारी 2001 ला कुठला वार असणार आहे? रविवार असणार आहे. काय केलं आपण? गुरुवार अधिक 3 दिवस बरोबर रविवार. शुक्रवार, शनिवार, रविवार. हा एक ऑप्शन नंबर 4 रविवार हे याचं उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न आहे. एक छोटे विमान हवा स्थिर असताना 320 स्पीड टाइम डिस्टन्स ऍप्लिकेशन आहे. बोट अँड स्ट्रीम वाले हे. हवा स्थिर असताना 320 म्हणजे बोटीचं स्पीड काय? बोटीचं स्पीड आहे 320 आणि हवा 40 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि स्ट्रीमचं स्पीड काय? 40. वाहत्या हवेच्या विरोधी दिशेला यात्रा करण्यास म्हणजे अपस्ट्रीम स्पीड. अपस्ट्रीम स्पीड किती? विरोधी दिशा म्हणजे 320 वजा 40 किती येतं रे? 280. आणि हवेच्या दिशेने म्हणजे डाऊनस्ट्रीम प्रवाह, हे डिस्टन्स नाहीये, डाऊनस्ट्रीम स्पीडच असते. प्रवाहाच्या दिशेने किती लागणार? 320 अधिक 40 किती येते? हे 360. त्यांनी काय म्हटलंय? हवेच्या विरोधी दिशेला यात्रा करण्यास 135 मिनिटं लागतात. आता डिस्टन्स काढू.
डिस्टन्स म्हणजे काय असते, स्पीड इंटू टाइम. आता हवेची विरुद्ध दिशेचं स्पीड किती आहे, 280, आणि इंटू टाइम किती आहे आपला, त्याने किती सांगितले, 135 मिनिट. 135 मिनिटं. तर इथपर्यंत आलो. हे काय मिळालं मला, माझं डिस्टन्स. आता मिनिटातच ठेवा, कारण फायनल उत्तर पण मिनिटातच विचारले, त्याला तासात करू नका. त्या विमानाला परतीच्या दिशेने म्हणजे हवेच्या दिशेत प्रवास करण्यास किती वेळ लागेल. आता मला डिस्टन्स मिळालं, परत टाइम विचारले. मग टाइम बरोबर काय असतंय, डिस्टन्स अपॉन स्पीड. मला डिस्टन्स किती मिळाले, उत्तर काढत बसायची नुसतात गणितात, हे तुम्हाला माझ्या बॅच मध्ये कळेल. ह्याचं चांगलं उत्तर काढून काही मिळत नाही, हा गुणाकार करून तुम्हाला ते तसंच ठेवायचं गुणाकारात, मग ते कमी वेळ लागतो, मग पेपर कव्हर होतो. डिस्टन्स किती मिळाले मला, 280 गुणिले 135. आणि स्पीड किती, आता हवेच्या दिशेनं स्पीड आहे, हवेच्या दिशेचं स्पीड काय, डाऊन स्ट्रीम, ते किती आहे, 360. बघा बरं किती सिंपल कॅन्सल होत आहे. परत 4 7 28, 4 9 36, 9 1 9, 15 9 35 असे, आणि 15 7 5 हे पण मिनिट होतं, तर हे पण किती येणार, 105 मिनिटे. ऑप्शन नंबर 2. कळालं का, चलो. तर अशा प्रकारे हा सीसॅट 2015चा पेपर होता. व्यवस्थित डिटेलमध्ये 1 तासभर तरी आपण सॉल्व्ह करतोय, तुम्हाला व्यवस्थित एक अंदाज येतोय. माझं एवढंच म्हणणं आहे, सीसॅटला लाईटली घेऊ नका. ऍटलिस्ट आपली युट्यूबवरची सिरीज किंवा इतर PYQ क्वेश्चन जे असतील, छोटे छोटे रील्स टाकतोय आजकाल मी, तर ते सगळे बघा, तुम्हाला 100% त्याचा कुठे ना कुठेतरी फायदा होणार आहे. राज्यसेवेच्या प्रिलिम्सला तर होईल, ना तर कंबाईन पूर्व मुख्याला तर होईल. हे सगळं युट्यूबवरचे माझा कंटेंट बघा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की बाबा नाही आता आपण जरा डिटेलमध्ये शिकू सरांकडून, तर मग माझी बॅच लावा. नाहीतर फक्त युट्यूबवरून स्कोअर करणारे सुद्धा विद्यार्थी आहेत माझे. ठीक आहे, सरळ सरळ मला कमेंट येतात की बाबा, किंवा फीडबॅक येतात की सर 1ही रुपया तुम्हाला पे केला नाहीये मी आजपर्यंत, पण मला 20 पैकी 17 आले, 18 आले, 19 आले, अशा पद्धतीचे. त्यामुळे ज्यांना लेक्चर आवडत असतील, प्रॉपर नीट मन लावून बघा लेक्चर, तुम्हाला तुमच्या मित्रांना शेअर करायचे असतील तर बिंदास करू शकता. धन्यवाद.